निवृत्ती काशीनाथ देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज नेहमीच आपल्या वक्तव्यानं आणि कीर्तनानं चर्चेत असतात। मात्र आज इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत। 100 एकरात भव्य लग्न सोहळा काही वेळातच पार पडणार आहे। त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरूनही त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली होती। इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला होता। या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मोठ्या प्रमाणावर साखरपुड्यावर खर्च करण्यात आल्यानं इंदुरीकर महाराज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले होते। लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलामुलींचं लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीने करा। साध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात असा सल्ला इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून दिला होता। यावरूनच इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका करण्यात येत होती। त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात राजेशाही थाट पाहायला मिळाला। त्यानंतर आता 100 एकर जागेवर मुलीच्या लग्नासाठी मंडप लावण्यात आलाय। या लग्न सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आज संध्याकाळी 6:50 इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल याच्याशी संगमनेरमध्ये होणार आहे। संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे 100 एकरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे। यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती। मात्र बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीला इंदुरीकर महाराज खरे उतरू शकलेले नाहीयेत। त्यांनी शाही विवाह सोहळ्यावरून लोकांची खूप टिंगल केली। लग्नाचा बडेजाव करण्यासाठी बँकांचं किंवा सावकाराचं कर्ज काढणं मूर्खपणाचं आहे। बाप कर्ज काढून लग्न करतो आणि नंतर हप्ते फेडताना मरतो। 2 भाज्या आणि चपाती देऊनही लग्न लागतं, मग 50 पदार्थ कशासाठी? लग्नावर खर्च करण्यापेक्षा तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरा। मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि कमी खर्चात लावलेलं लग्न हे जास्त सुखाचं असतं असं ते आपल्या कीर्तनातून सांगत विनोद करायचे। मात्र त्यांच्या याच सल्ल्यावरून त्यांच्यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते। लोकांना साधेपणानं लग्न करण्याचा सल्ला द्यायचा आणि लोकांच्या लग्नाची मजाक उडवायची आणि आपल्या मुलीचा साखरपुडा आणि लग्न मात्र राजेशाही थाटात करायचं। आपल्या वक्तव्यावर तरी ठाम राहा असं नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराजांना सुनावलंय। इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या शाही विवाह सोहळ्यावरून कोल्हापूरकरांनी देखील धारेवर धरले। जेव्हा स्वतःच्या घराचा विषय येतो तेव्हा 100 एकरांचा मंडप, लाखोंची गर्दी, शाही व्यवस्था, समाजाला उपदेश वेगळा आणि कृती वेगळी असेल तर जनता प्रश्न विचारणारच। आम्हाला कोणाचा वैयक्तिक आयुष्य नाही पाहायचं, पण समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्यांनी स्वतःही त्या विचारांवर ठाम राहिलं पाहिजे। बोलणं आणि करणं यात फरक असेल तर लोकांचा विश्वास तुटतो असं कोल्हापुरातील मुलींनी म्हटलंय। नमस्ते, जय शिवराय। मी अंजली जाधव। लोकांना साधेपणाचा उपदेश देणारे आज स्वतःच्या घरामध्ये शाही थाटामध्ये सुव्यवस्था केलेली आहे आणि गरिबाच्या घरची मुलगी जी असते तिचं लग्न करायचं असेल त्यावेळेला मात्र कर्ज काढून त्या आई वडिलांनी आयुष्यभर हप्ते फेडायचे असा काही उपदेश देणारे, काही संदेश देणारे, साध्या पद्धतीनं लग्न करा मुलीचं असे सांगणारे आता स्वतः मात्र घरचा विषय स्वतःच्या असल्यानंतर 100 एकरामध्ये मंडप उभा करण्यात आलेला आहे। शाही थाट व्यवस्था केलेली आहे, लाखोची गर्दी। मग जगासमोर एक उपदेश द्यायचा, बोलायचं एक आणि कृती करायची एक। मग लोकांना हा जनतेला प्रश्न पडणारच आणि जनता हा प्रश्न विचारणारच। मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बघायचं नाहीये किंवा तुमचं काय चाललंय ते नाही मला पाहायचं, पण समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपण जे कीर्तन करता, आपण जे समाजाला उपदेश देता ते आपण कृतीमध्ये किंवा स्वतः आपण ठाम त्या विचारावरती आहे का? बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप फरक असतो। याच्यामुळे लोकांचा विश्वास तुटला जातो। समाजाला वेगळा उपदेश द्यायचा आणि स्वतः मात्र कृती वेगळीच करायची। हा समाजाला प्रश्न पडलाय, नक्की महाराजांचं चाललंय काय? प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे तर सगळ्यांना माहीतच आहेत आणि त्यांच्या मुलीचं आज लग्न आहे। ते जवळपास 100 एकरामध्ये तिच्या लग्नाचा सोहळा पार पडत आहे। ते नेहमीच त्यांच्या कीर्तनातून साधेपणाची शिकवण देतात। आपलं राहणीमान साधं असावं आणि आई वडिलांना पण ते संदेश देत असतात की मुलींचं लग्न आपल्या हे साध्या पद्धतीनं करा, जेणेकरून आयुष्यभर तुम्हाला हप्ते फेडायला लागू नयेत। आणि मुलींना सुद्धा ते नेहमीच एक साधेपणानं कसं जगायचं, आई वडिलांना कसा त्रास देऊ नये हे नेहमीच ते सांगत असतात। आणि आज त्यांच्या मुलीचं लग्न मात्र ते 100 एकराच्या जागेत मोठा विवाह सोहळा ते सध्या करत आहेत। कुणाच्या
वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा कुणाच्या आवडीनिवडीमध्ये मला तर अजिबात पडायचं नाही आहे, पण ज्यावेळेला स्वतःच्या मुलीचा सोहळा तुम्ही मोठ्या थाटामाटात 100 एकरांमध्ये करता, तर इथून पुढं तुमच्या कीर्तनातून आम्ही नेमकी कोणती शिकवण घ्यायची हे मात्र तुम्ही आम्हाला नक्की सांगा. कारण आता इथून पुढे तुमचं कीर्तन ऐकायचं की नाही हे मग आम्ही ठरवू. आणि कसं आहे, लोकांना तत्वज्ञान देणं खूप सोपं असतं, पण ज्यावेळेला स्वतःवर काही गोष्टी येतात किंवा स्वतःवर काही गोष्टी करायच्या असतात, तेव्हा मात्र त्या गोष्टी सांगण्या इतक्या सोप्या नसतात. सांगणं वेगळं आहे आणि करणं खूप वेगळं आहे. तुम्ही आजपर्यंत जी काही कीर्तनं दिलेली आहेत, साधेपणाची शिकवण दिलेली आहे आणि इतका हा मोठा विवाह सोहळा एका बाजूला आहे, तर आता त्या दोन्हीमधून आम्ही नेमकं काय घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे इथून पुढं ते आम्हाला समजत नाही. तुम्ही नक्की आता इथून पुढं कीर्तन सुरू झाल्यानंतर नक्की सांगा. आजच्या समाजात एक मोठा प्रश्न उभा राहतो. जगाला ज्ञान देणारे, प्रवचनातून साधेपणा आणि संस्काराचा संदेश देणारे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात होत असलेला प्रचंड खर्च सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जे लोक समाजाला साधेपणाचं, संयमाचं आणि योग्य जीवन मूल्यांचं मार्गदर्शन करतात, त्यांनी स्वतः त्या मूल्यांचं पालन करणं अधिक गरजेचं नाही का? समाजात अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आहेत. मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढतात, आयुष्यभर फेडत बसतात, कारण समाजात दिसावं तसं जगावं असा दबाव तयार होतो. अशा वेळी प्रभावशाली व्यक्तीची साधेपणाची उदाहरणं देणं खूप महत्त्वाचं आहे. लग्न हा आनंदाचा आणि संस्काराचा सोहळा आहे, दिखाव्याचा नाही. जर समाजाला दिशा देणारेच लोक खर्चिक परंपरा दाखवत असतील, वाढवत असतील, तर सामान्य माणसावर त्याचा परिणाम होणं साहजिकच आहे. बदल हवा असेल तर तो स्वतःपासून सुरू करायला हवा. साधेपणा हा कमीपणा नाही, तोच खरा मोठेपणा असतो. हे या महाराजांनी दाखवून दिलं पाहिजे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्यांनी 100 एकरात मुलीचं भव्य लग्न आयोजित करायला पाहिजे होतं की नाही? त्यांच्या मुलीचं लग्न कसं करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? त्यांनी जे लोकांच्या विवाह सोहळ्याबाबत वक्तव्य केलं ते फक्त लोकांना हसवण्यासाठी केलं होतं का? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.